चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. वोहरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरनं गायब झाल्याचा संशय. अहवालात राजकीय नेते आणि अंडरवर्ल्ड यांच्या संबंधांवर भाष्य. माहिती उपलब्ध नसल्याचं धक्कादायक उत्तर. माझाशी एक्सक्लुझिव्ह माहिती. 1999ला वाजपेयींचं सरकार एकमताने पडलं तेव्हा सत्ताधाऱ्यांचा एक खासदार मीच फोडला होता. शरद पवारांकडून स्वतःच कबुली. शेवटच्या 8-10 मिनिटात सभागृहाबाहेर जाऊन सत्ताधाऱ्यांचं एक मत कमी केलं असा दावा. महिलांना बसच्या तिकीट दरामध्ये 50% सवलत दिल्यामुळे एसटी महामंडळाला रोज 3 कोटींचा फटका. परिवहन मंत्र्यांनीच बोलून दाखवलं वास्तव. यापुढे एसटीत सवलती देणार नाही अशी ही घोषणा. धनंजय मुंडेंवर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईंच्या खात्यावर 25 खोक्यांचा बॅलन्स टाकला. अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप. रिचार्ज कोणाच्या माध्यमातून झाला तेही पुराव्यासह सांगू असा इशारा. मनोज जरांगेंचा आज मस्साजोग दौरा. देशमुखांच्या कुटुंबियांशी चर्चा करणार. मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची भेट. अंजली दमानियांनंतर भाजप आमदार सुरेश धसांकडनं धनंजय मुंडेंवरती आरोप. अधिकाऱ्यांची मागणी नसताना नॅनो युरिया, नॅनो डीएपीच्या खरेदीचा प्रस्ताव. राजीनामा देण्याची मागणी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना भेटणार. मुंबईतल्या विविध समस्या कानावर घालणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी दिल्याप्रकरणी मंगेश वायल आणि शुभम शिंगणे अशा 2 आरोपींना अटक. दोन्ही आरोपी बुलढाणा जिल्ह्यातले. शिंदेंची गाडी बॉम्बने उडवू अशी ईमेलद्वारे दिली होती धमकी. आजपासून 98वे मराठी साहित्य संमेलन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारही उपस्थित राहणार. अमेरिकेचा $21 दशलक्ष निवडणूक खर्च. भारताच्या नव्हे तर बांगलादेशच्या निवडणुकीवर सत्यशोधनामध्ये आली नवी माहिती समोर. डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांनी चुकीच्या माहितीवरती केली धाडसी विधानं. भारतीय वंशाचे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू काश पटेल बनले अमेरिकेच्या एफबीआयचे संचालक. सिनेटकडून 51 विरुद्ध 49 मतांनी शिक्कामोर्तब. आगामी गणेशोत्सवात मुंबईत पीओपीच्या मूर्तींवर बंदी. कोर्टाच्या निर्णयाचा संदर्भ देत बीएमसीकडनं पत्रक जारी.